तुम्हाला घरपोच डिलिव्हरी भेटन. सांगा काय काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला. हॅलो, मला ना एक अंडं पाहिजे होतं. एक अंडं पाहिजे म्हणता भाऊ, तर घेऊन तरी कुठे या लागते. या ना तुम्ही ते अंडं घेऊन ज्योतिबाच्या टेकड्यावर. एक अंडं घेऊन तुम्ही ज्योतिबाच्या टेकड्यावर बोलावून राहिले. तिथे येईपर्यंत त्या अंड्यातून पिल्लं बाहेर निघन ना. मी काय म्हणतो, तुम्ही 200 अंडे सांगितले असते, मी स्वतः तिथं घेऊन आलो असतो. डिलिव्हरी मी दिले असते अंडे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा आहे का मी आणून दिले असते अंडे तिथं, मला परवडलं असतं. आणि एक अंडं घेऊन यायला पुरते का तिथं, नाही येत पुरवडत. मग 200 अंडे घेऊन का मी तिथं बा आमलेट बनवू का, पार्टी आहे, मी एकटाच आहे ना. 200 अंडे जर मी एकट्यानं खाल्ले तर महागातून इष्टू निघन ना. राहू द्या सौदा कॅन्सल करा. एका अंड्यासाठी आम्हाला ती एवढ्या दूर टेकडीवर यायला पुरते का घेऊन. तुमचा नौकर असेल तर नौकरले पाठवा. नौकर काय कामाचा मावाला. एक अंडा घेऊन तिथं बोलावून राहिला मायाबीन माणूस. आम्हाला परवडते का एक अंड्यासाठी. मालक अरे काय होय बे, तिथूनच बोंबलून राहिला मालक. मालक 1:30 वाजले ना, तुम्ही जेवून घ्या ना. मग तुम्ही जेवले नाही तर तुमचा शुगर वाढते ना. मला मालकीनं सांगितलं आहे ना का तुम्ही 1:30 वाजता जेवायला द्यायचं तुम्हाला म्हणून. या बरं तुम्ही मालक, रप्पा जेवून घ्या. गिरायक येईल मग. हो जेवतो बा. तुले ते मा घरच्या बाईले तर बस तुले हेच काळजी राहते का मालकाची शुगर वाढते. राम राम म्हणलं. मी तर नौकर आहे, मालक जेवत आहे. मी केला चालते का राम काहून नाही चालत. राम करायला का पैसे लागते का. पण मालक कुठे गेले. मालक जेवत आहे, मालकाचा जेवायचा टाइम झाला ना म्हणून. मालक कसं आहे 1:30 वाजता जेवते, नाही तर मालकाची शुगर वाढते ना. राम काय पाहिजे म्हणलं. मी जेवत होतो. गडी आहे ना, गड्याला सांगा, गडी देते. येता का जेवाले. बरं झालं आला नाही चम्मा आहे, नाही तर जेवायला बसला असता तर काय. घे गण्या सामान दे, काय पाहिजे ते मी जेवण करतो. सांगा ना मग काय पाहिजे तुम्हाला. अरे गण्या तुला सांगितलं तर आठवण राहीन का, लिहून घे ना. मला वाटते जेवता बोलावं नाही, पण बोलायचं काम पाडतेच. हो ना मालक, लिहून घेतो ना. मग लिही मग पट. हा लिही बरं. 2 किलो साखर लिही, 1 पाव पत्ती लिही, तुरीची डाळ, शेंगदाणे झाले, तंबाखू कर दो, तांदूळ चोका चांगलावाला. साखर मग तुम्हाला दुकानातली देऊ का मालकाची देऊ. मालकाच्या अंगात निघाय शुगर झालेला आहे ते देऊ. अरे गण्याले का त्या बापानं पाहिली होती का काही. मग अंगातली साखर काढून विकायची. मजाक केली ना हो मालक. गिराईकी करणं बाबू, मजाक करायचा टाईम आहे का. मला जेवता उठून याचं काम पडते. मी इथून चाललो होतो आणि मला किराणा पाहिजे होता. मला दुकान दिसली नवी लागून. मग म्या म्हणलं साली या दुकानात बाहेर सामान मस्त आहे, काहून नाही इथूनच घेऊन जाऊ. तुमची मराठी तर लय चाललं आहे. मला तुमची मराठी कशी काजून वाटते. माझी मराठी तुम्हाला खराब वाटते. मी वराडी माणूस आहे. वराडमध्ये जसे बोलते तसंच बोलत आहे मी. अर्ध्या पिक्चरमध्ये तर वराडी माणसाचीच मराठी वापरल्या जाते. काय वराडी माणसाची मराठी म्हणजे एका शब्दाचे 2-4 उच्चार निघते. आणि तुम्ही म्हणता का मराठी माझी शुद्ध नाही. अरे गण्या त्याच्या मराठीचं काय विचार करतो तू. तुला सांगितलं तेवढं काम कर ना तू. त्याची मराठी बोलो का इंग्लिश बोलो, तामिळ बोलो का आणखी कोणती भाषा बोलो. पण मालक मला भाषा समजली पाहिजे ना. मग मी सामान कसा देऊ. म्हणजे माझी भाषा काय एवढी खराब आहे का, समजत नाही. तुम्ही सामान सांगा. याच्या बुद्धीला बुद्धी लावू नका. याची बुद्धी लय वरची बुद्धी आहे. एवढी वरची बुद्धी आहे तर मग प्रधानमंत्री काहून नाही झाला. प्रधानमंत्री झालो असतो भाऊ, पण मला खोटं बोलता येत नाही, खोटं फेकता येत नाही. जे खोटं बोलन ते मंत्री. रे गण्या तुला किती सांगावं. आपली गिराईकी करणं, सामान देणं, फालतूच्या गोष्टी नको करू. तुम्ही जेवा ना मालक, मी देतो ना सामान. तुमची साखर वाढते ना. मग तुम्ही काय म्हणलं, साखर पत्ती. पहिले साखर पत्ती देतो मी तुम्हाला. दे साखर पत्ती दे. गिराईकी कर, जीव दे मला सुखानं. तुम्ही मालक सुखानं असतं जेवत आहे कूलरच्या हवेतनी. अजून कोणतं सुख पाहिजे. काही नोकर आहे बा तुमचा. गिराईकी राहिली ते दुसरं भलकंच काही बोलून राहिला. मी का तुम्हाला काय दिसून राहिलो का. मी तर रोज फॉन्स पावडर लावतो आणि तुम्ही मला म्हणता काय आहे. गण्या त्याचा म्हणण्याचा उद्देश असा नाही. तो खूप चांगला आहे. एवढा चांगला आहे का अचारासारखं तुला जेवताना चाटून खाव. एवढा चांगला आहे. दे सामान दे. देतो ना मालक सामान. तुम्ही जेवा ना, तुमची शुगर वाढते ना. माझी शुगर वाढव अजून काही वाढव, पण तू सामान दे, मी जेवतो. शेंगदाणा आपल्याला असा 1 नंबर शेंगदाणा दे.
शेंगदाणा एक नंबर म्हणता, ते का शर्यतीत धावलेला शेंगदाणा आहे का? एक नंबर आलेला तुम्हाला दे. अरे गण्या गण्या, एक नंबर नाही, शेंगदाणा म्हणजे चांगला क्वालिटीवाला दे. त्याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे. एक नंबरच देतो ना मग. तुरीची डाळ कशी आहे? तुरीची डाळ तुरीच्या डाळीसारखीच, ते का हरभऱ्याच्या डाळीसारखीच बी आहे. तसं नाही म्हणलं, तुरीची डाळ कशी आहे बा? तुरीची डाळ हाय तशीच आहे, कशी राहणार आहे? अरे वासाड्या गण्या, तुरीची डाळ म्हणजे तुरीच्या डाळीचा भाव काय आहे बा, त्याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे. म्हणजे तुरीची डाळ कशी दिली बा? हो ना मालक, पण मी तुरीची डाळ दिलीच तर नाही अजून. अरे राजा, तुले मी तुरीच्या डाळीचा भाव विचारून राहिलो. कशी भाव, काय भाव आहे बा? असं होय का मालक? मला वाटलं तुरीची डाळ कशी आहे असं म्हणते ना, म्हणलं पिवळी आहे. कशी आहे तुरीची डाळ म्हणजे चांगली आहे का बा? भाव किती आहे त्याचा म्हणण्याचा उद्देश असा आहे. असं होय का? देतो ना मग त्याले तुरीची डाळ. कोणती देऊ मालक? ते उंदीर मेला त्या पोत्यातली देऊ का, मग ते उंदराच्या लेंड्या आहे त्या पोत्यातली देऊ? अबे गण्या गण्या लेका, गिरायकासमोर असं म्हणत असते का? मी काय करू मग मालक, मला खोटं बोलता येत नाही, नाही तर मी प्रधानमंत्री नसतो झालो. तुमच्या दुकानात का असंच सामान आहे का? हा? नाही 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 भाऊ, हे काही बी सांगते, शुद्ध सामान आहे, चांगलं सामान आहे. तू भाऊ गिरायकी करणं गण्या, हलतं फलतं बोलू नको ना. कशानं का गिरायक पडवतं का? मग तुला ठेवून काय फायदा? मालक, मी खरंच सांगून राहिलो ना, मी खोटं बोलता येत नाही ना मला. खोटं बोललो असतो तर मग नेता झालो असतो ना मी. या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा.